तुला पाहिजे, एवढं छत्रपतींचं चरित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते चरित्र आत्मसात करणं आणि त्या चरित्राचं थोडं पालन करणं हे आमच्या जीवनाचं कर्तव्य आहे. जीवनामध्ये जर आम्हाला खरी मुक्ती पाहिजे असेल ना महाराज, तर नामान आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानं प्राप्त होणारच आहे, पण त्याबरोबरीनं परोपकार आम्हाला करायचा आहे. तो परोपकार करण्याची जाणीव छत्रपतींच्या चरित्राच्या माध्यमातून आम्ही घ्यायची आहे. राष्ट्रसंत असणाऱ्या आचार्य गोविंदगिरींच्या सारख्या संतांच्या आशीर्वादानं प्राप्त करून घ्यायचे की जो महात्मा वेदांच्यासाठी कार्य करतोय, 4 वेदांच्यासाठी, छत्रपतींच्या कार्याची दखल घेऊन छत्रपतींचं कार्य सर्वदूर पसरवण्याचं कार्य करतोय, त्या महात्म्याच्या पाठीमागे उभा राहणं हे आमचं भूषणावं कार्य आहे. ते कार्य सगळ्यांनी मिळून आपण करायचं आहे. आणि त्यासाठी छत्रपतींना समर्थांचा ज्या पद्धतीनं आशीर्वाद लाभला, त्याच पद्धतीने समर्थांचा, सर्व देवांचा, तुळजा भवानीचा आशीर्वाद ह्या कार्याला प्राप्त होणार एवढी मानसिकता, एवढी खात्री आहे. कारण समर्थांनी सुद्धा रामरायाकडे मागणं मागत असताना किती गोड मागितलं आहे. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, ओठे जावे काय करावे. म्हणजे आपण एवढं सगळं संत द्यायला तयार, एवढं फक्त मागणं मागायचं. मागणे लय नाही पोटा पुरते देई, भगवंताकडे एवढंच मागणं मागायचं. ह्याची दान देला देवा, तुझा विसर न बाबा, गुण काही ना बोल, ह्याची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. हव्या संतांची अखंड संगत प्राप्त हो आणि आम्हाला आमच्या राष्ट्राचं, धर्माचं कार्य करण्यासाठी प्रभूचा आशीर्वाद प्राप्त हो. की जो समर्थांची स्मरण मूळ श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान सांगताना म्हणते, सदा देव काजी जिसे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मे चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. असा अखंड ज्यावेळेला सद्गुरूंच्या आशीर्वादाला प्राप्त झालेलं नाम आमच्या देहामध्ये अखंडत्वानं चालू राहील, त्यावेळेला आम्हाला आमचा खरा धर्म कळून येईल. ज्याचं वर्णन शंकराचार्य करावं म्हणतात, पुनरपि जनन पुनरपि मरण जननी जठरे. हा जो रहाट काढण्यातला असलेला आमचा धर्म आहे, त्यातून बाजूला होऊन खऱ्या शाश्वत मुक्ततेचा आनंद प्राप्त करून आमचा धर्म आम्हाला जागृत करून घेता येईल. आणि तो जागृत करत असताना आमचा जो राष्ट्रधर्म आहे, तोही आम्ही ज्या वेळेला जागृत करण्याचा प्रयत्न करू, तो आमच्या देहामध्ये देवत ठेवण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आम्ही सर्वोत्तमाचे दासानुदास बनू शकतो. भगवंताच्या चरणाशी लीन होऊ, ते लीन होण्याचा आशीर्वाद, ते राष्ट्रकार्य करण्यात आमच्या घडण्याची प्रेरणा, तो आशीर्वाद आम्हाला समर्थांनी आणि छत्रपतींनी द्यावा. असा समर्थांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, श्रीधर स्वामींच्या, भारत मातेच्या चरणी करण्या आणि आज ही सेवा करण्याची संधी माझ्या आयुष्यामध्ये ही मला प्राप्त होऊ शकते, हे निश्चितच घराण्याचा असलेला आशीर्वाद आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार. सद्गुरू असणारे आदरणीय माझे पिताश्री परमपूज्य गुरुनाथ महाराज यांचा आणि सज्जनगडचा गेल्या 50 वर्षाचा घरोबा
गेले कमीत कमी 15 वर्ष या समर्थ सेवा मंडळाचे महाराज अध्यक्ष आहेत. आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायला मिळते, समर्थांच्या चरणाशी सेवा करायला मिळते, समर्थांची सेवा करायला मिळते, छत्रपतींचा आशीर्वाद प्राप्त होतो, समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याच्यासारखं जीवनामध्ये दुसरा आनंद कोणता आहे? गीता परिवार आचार्य गोविंद गिरीजी समर्थ सेवा मंडळ यांच्या आशीर्वादानं हा सुदिन प्राप्त झाला. ह्यासाठी बुद्धांच्या चरणी लोटांगण घालतो. वेडे वाकडे काही परी तुझाच मिळतो ह्या न्यायाने भरोनी सद्भावाच्या मिया ओबिनी फुले मोकळी अर्पिली अनरिडुगली विश्वरूपाची जी काही सेवा करत आहे, जे समर्थांचे मला समजलेले शिकवणीतले 4 शब्द आपल्या समोर पोहोचवता आले, त्यातलं जे चुकलेलं असेल ते माझं आहे, जे योग्य आहे ते सद्गुरूंचं आहे, ते समर्थांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला ह्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ हर ह्या हॉलच्या सर्वात शेवटची इमारत जी आहे अण्णाभाऊ